राज्य प्रगतीत कोल्हापूर अग्रेसर राहावा यासाठी प्रयत्न करू। 66व्या महाराष्ट्र दिनी कोल्हापूरकरांना पालकमंत्र्यांचं आवाहन। 1 मे महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियम येथे पार पडलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ध्वजारोहण केले। यावेळी बोलताना त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेतला। श्री अंबाबाई मंदिर, ज्योतिबा मंदिर, विकास आराखडे, सर्किट बेंच, विमानतळ, आयुष्मान भारत, रोजगार निर्मिती, आवास योजना, चित्रनगरी विकास, सहकार दरबार यासह विविध प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली। राज्याच्या प्रगतीत कोल्हापूर अग्रभागी राहावा यासाठी सर्वजण सज्ज व्हा असे आवाहनही पालकमंत्री आंबेडकर यांनी यावेळी केले। राष्ट्रध्वजाला पोलीस संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली। यावेळी पोलीस विभागाच्या 28 वाहनांचे तसेच कोल्हापूर महापालिकेसाठी अग्निशमन वाहनाचे वितरण मंत्री आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, अप्पर पोलीस अधीक्षक बी मीना कुमार, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्यासह अन्य मान्यवर तसेच स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोकुळ सोबत गो कूल।